ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 16 जानेवारी रोजी मातोश्री येथे नाशिक देवळाली गाव येथील कट्टर शिवसैनिक नानासाहेब जाधव यांचे पुत्र प्रशांत जाधव, जावई सागर कोकणे, ॲडव्होकेट श्रेयश फडणीस यांनी त्यांच्या मित्रपरिवार व कार्यकर्त्यांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला। या प्रवेशाच्या वेळी खासदार संजय राऊत, सचिव मान्य मिलिंदजी नावेकर, उपनेते सुनील बागुल, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, वसंत गीते, योगेश घोलप, माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। पक्षप्रवेशानंतर नाशिक रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि देवळाली गाव शिवसेना शाखेचे विनम्र अभिवादन करण्यात आले। मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर देवळाली गाव परिसरातील सर्व माता भगिनींनी प्रशांत जाधव तसेच सागर कोकणे यांचे औक्षण केले। यानंतर शिवसेना प्रणित नानासाहेब जाधव मित्रमंडळ शाखेचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेवक असलम मनियार तसेच योगेश गाडेकर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वप्नील बोडकेसह प्रतीक्षा वसावे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। महाराष्ट्र सगळ्यांना दोन शब्दात सांगतो, माझे वडील शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहिले आणि श्वास सोडत शिवसेनेत राहिले, तसा मी पण एकनिष्ठपणे शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार। ओके। माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, आमचे युवा नेते आदित्य साहेब ठाकरे, माननीय संजयजी राऊत, आमचे जिल्हा प्रमुख विजूअप्पा करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्ता नानाजी गायकवाड, सुनील भाऊ बागुल, विनायक भाऊ पांडे, वसंत भाऊ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आम्ही जाहीररित्या प्रवेश केला आहे। आम्ही याच्या आधी शिवसैनिकच होतो, पण काही कारणास्तव काही लोकांमुळे आम्हाला या गोष्टीत आम्ही सक्रिय नव्हतो। आम्ही साहेबांना शब्द देऊन आलेलो आहे का आम्ही आता इथून पुढे सक्रिय होणार आहे, साहेबांच्या शब्दाला तडा जाऊन देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। मातोश्री येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचे संपर्क नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब आणि नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेमध्ये या सर्व मंडळीचा प्रवेश झालेला आहे। या ठिकाणी प्रशांत जाधव, सागर कोकणे, सागर कोकणे, त्याचप्रमाणे आमचा योगेश भोर, भैया मनियार, अशा असंख्य त्यांच्या समोर बरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी, शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि त्या ठिकाणी सर्वांनी आदरणीय उद्धव साहेब यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की जे गेले त्यांना जाऊ द्या, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत महापालिकेच्या माध्यम असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या सर्व ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती आणि ती सत्ता अबाधित राहणार आहे। जे काही थोडेफार इकडं तिकडं झालं त्याने आम्हाला काही फरक पडत नाही, कारण शिवसेना प्रमुखांचा या जिल्ह्यावर अत्यंत नितांत प्रेम होतं। या जिल्ह्याला आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेस 1995 साली सत्ता आली त्यावेळेस आदरणीय बबनराव घोलप यांना समाज कल्याण मंत्री दिलं। या जिल्ह्यामध्ये महापौर विनायक पांडे, एक सर्वसामान्य रिक्षावाला महापौर झाला। सायकलचा पंचर काढणारे आमचे वसंत गीते महापौर झाले।
याच आमच्या काळामध्ये एक दलित समाजाचे अशोक दिवे यांना देखील आम्ही पाठिंबा देऊन त्या ठिकाणी महापौर केलेला आहे। आणि म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आमच्याबरोबर एकत्र राहतात आणि एकत्र काम करतात। त्यामुळे शिवसेना प्रमुखांवर त्यांचा विश्वास आहे आणि या ठिकाणी येणारी महापालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे आणि अजून ज्या काही निवडणुका नगरपालिकेला त्यामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार यात तीळ मात्र माझ्या मनात शंका नाही। परंतु त्याचबरोबर अजून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, ही सुरुवात झाली। लोकांना असं वाटायचं की आता हा एकनाथ शिंदेसारखा गट फुटून गेलेला आहे, शिवसेनेचं काय होईल। परंतु या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजींवर प्रेम करणारी मंडळी आहे आणि म्हणून आता ही सुरुवात आहे। लोकांना वाटतं उलट मोठ्या संख्येने लोक येत आहे आणि अजून 15 दिवसांनी अनेक लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येणार आहे हेही तुम्हाला सांगून टाकतोय। त्यामुळे शिवसेनेची जिल्ह्याची वाटचाल ही जोरात चालणार आहे। नाशिक रोड, नाशिकमधील तसेच देवळाली गाव, या देवळाली गाव भूमीतील माजी नगरसेवक, कट्टर शिवसैनिक, तसे ते जन्मापासून एकदम त्यांचं रक्त आहे, भगवंच आहे असे अस्लम भैया मनियार, तसेच कैलासवासी नानासाहेब जाधव यांचे पुत्र व जावई प्रशांत भाऊ जाधव, तसेच सागर भाऊ कोकणे, तसेच आत्ताच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमचे मित्र योगेश भाऊ भोर यांचा सर्वांचा आज उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री मुंबई येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे। खरं तर हे मनापासून सर्व शिवसैनिकच होते, यांच्या मनामनात हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार संचार करत होते आणि हे ज्यावेळेस आपल्या एखाद्या कुटुंबावर संकट येतं तर आपण कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढतो। तसंच यांनाही राहवलं नाही, दुसऱ्या पक्षात जाऊन यांना करमलं नाही आणि परत स्वगृही आपल्या घरी परत आले। त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण या निमित्ताने झालं आहे की जे जुने संकटाच्या वेळी जे घरातलीच माणसं आहेत, संकटाच्या वेळी आपल्या घरावर जे संकट आले ते सावरण्यासाठी उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी हे सर्वजण एकत्र झाले। त्यांचं पुन्हा एकदा मी या शिवसेना परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो। त्यांच्याकडनं अशीच गोरगरीब जनतेची व या नाशिक शहराची सेवा अविरतपणे घडत राहो हीच आई जगदंबा चरणी मी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता, पण भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये सकाळी निघा दिवस निघाला का याचे पक्ष फोड, त्या हा उमेदवार फोडतो, आमदार फोड, जनतेच्या हिताचं काही नाही। जनतेचा रोजगारचा विषय आहे, शेतकऱ्यांचा अजूनही नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अजूनही कुठली पावसाळ्याची भरपाई मिळाली नाही। मग त्या कारणाने आम्ही जन्माचं शिवसैनिक होतो, 37 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं। मला पुन्हाही असं वाटलं की आपल्या स्वघरी परत जावा आणि गेल्या 6 महिन्यापासून उद्धव साहेबांना जो ह्या गद्दारांनी खूप छळवलं, म्हणून या महाराष्ट्राची शिवसेना मजबूत करण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण का 80% समाजकार्य 20% राजकारण, त्या माध्यमातून आम्ही मोठं झालो होतो। पण ह्या गद्दारांपायी मी गेल्या 6 महिन्यापासून पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत गेलो होतो। पण ह्या गद्दारांनी ज्यावेळेस धोका दिला आमच्या नेत्या मंडळीला आणि शिवसैनिकांना, यांना काहीच भरभरून या देवळाली गावाने दिलं होतं। एकदा नाही, दोनदा नाही, 3दा नगरसेवक केलं, 3दा यांना भरभरून पदं दिले होते। पण हे शेवटी गद्दार ते म्हणताना सूर्याजी पिसाळाची अवलाद, ती वंशवळी ती कायमची चालणारच। पण शिवसेनेचा कडवट शिवसैनिक कुठेही गेला नाही, शिवसेनेचं मतदान कुठं गेलं नाही। म्हणून आम्ही उद्धव साहेबांना ह्या पडतीच्या काळात धीर देण्यासाठी गेलो होतो आणि शिवसेनेत प्रवेश करून शिवसेना मजबूत करल आणि आमचा कडवा सैनिक मजबूत कसा होईल याच्यावर मी जास्त भर घालल। माझ्या कार्यकर्त्यांच्या ओढमुळे मी पुन्हा माझ्या सोगवी परत आलो। याचं मी उद्धव साहेबांना कुठेही तडा जाऊन देणार नाही। जीव का जाईना शिवसेना। जय हिंद, जय महाराष्ट्र।